दोन अंकांची पहिल्यांदा सांगितले तर चिन्ह आणि दुसरं अंक अदलाबदल केली म्हणजे आपण ते केल्यानंतर दिलेल्या समीकरणाचं मूल्य किती असेल असा प्रश्न आहे. 3 च्या जागी तुम्हाला 8 सांगितला आणि 8 च्या जागी आपल्याला 3 सांगितला, प्लस च्या जागी मायनस सांगितला आणि मायनस च्या जागी आपल्याला प्लस सांगितलं. ठीक आहे. समीकरण आता समीकरण हे दिलेलं आहे तुम्हाला. काय समीकरण दिलेलं आहे? 9 3 4 नंतर 2 नंतर 8 आणि नंतर 4 आणि नंतर काय दिलेलं आहे? 2. आता समीकरणात बारकाईने निरीक्षण करा की आपल्याला अदलाबदल कोणाची करायची आहे? सगळ्यात अगोदर अंकांची करून घेऊया. ठीक आहे. 3 च्या जागी कोणता अंक घ्यालो मी? 3 च्या जागी 3 च्या जागी कोण? 8. 8 च्या जागी कोण? 3. अंकांची अदलाबदल केली. ठीक आहे. आता काय म्हणते? चिन्हाची पण अदलाबदल करूया आपण. प्लसच्या जागी मायनस आणि मायनसच्या जागी प्लस, प्लसच्या जागी मायनस म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? प्लस इथं आहे ते इथं मायनस करायला लागेल. ठीक आहे. आणि मायनसच्या जागी काय करणार आहोत मी? मायनस इथं आहे इथं प्लस करायला लागेल. ठीक आहे. लक्षात येतं? इथं प्लस आहे त्याचं मायनस केलं आणि मायनसच्या जागी प्लस केलं. आता काय करू? 9 - 3 गुणिला 4 भागिले 2 प्लस 8 गुणिले 4 भागिले 2. आलं समीकरण. पण समीकरणामध्ये काय झालं पहा? 9 वजा 8 असं झालं. 3 च्या जागी 8 गुणिला 4 भागिले 2 अधिक 3 गुणिले 4 भागिले 2. कारण हे चिन्ह बदलल्यावर हे 3 आलं. लक्षात आलं? आता हे झालं आपलं समीकरण. आता बघायचं काय करत असतो अगोदर आपण? कंसाचा भागू बे व भागाकार. अगोदर भागाकार कुठं आहे? इथं आणि इथं आला. बरोबर आहे. पुन्हा 9 - 8 गुणिला बेदोनी 4 अधिक 3 पुन्हा बेदोनी 4 इथपर्यंत सुटलं. आता याच्यात काय करत असतो? भागू गुणाकार. गुणाकार म्हणजे इथं अगोदर करावं लागेल, इथं अगोदर करावं लागेल. म्हणजे 9 - 8 दोन्ही 16 अधिक 3 दोन्ही 6. आता पुन्हा काय होणार आहे? इकडून इकडेच न्यायचं आहे. 9 मधून -16 म्हणजे काय झाले आपल्याला? मायनस किती झाले? 7 प्लस 6 आणि -7 प्लस 6 म्हणजे -1. आपलं उत्तर काय आलं? -1. लक्षात आलं कशा पद्धतीने?